राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। कालच्या कथेमध्ये आपण रुक्मिणीचं स्वयंवर पाहिलं। रुक्मिणीनं पत्र लिहिलं होतं, त्या पत्रामध्ये असं शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगता, रुक्मिणी माता असं म्हणते, देवा श्रुत्वा गुणान भवन सुंदर शृण्वतान्ते श्रुत्वा गुणान भवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोऽङ्गतापम् रूपं दृशां दृशमिदम् अखिलार्थलाभम् त्वय्यच्युता, हे अच्युत हे माधव, तुझे गुण तुझ्या लीला मी माझ्या कानानं ऐकलेले आहे आणि त्या लीला माझ्या पार हृदयापर्यंत आलेल्या आहेत। हरतोंग तापम, आणि माझा सर्व ताप हा निवारण झालेला आहे, तर तू स्वीकार कर। आणि परमात्म्यानं रुक्मिणीचा स्वीकार केला। प्रथम पुत्र रुक्मिणी आणि भगवान कृष्ण परमात्म्यापासून जो प्रथम पुत्र निर्माण होणारा होता, त्याचं नाव होतं प्रद्युम्न। मागच्या जन्मामध्ये काम आणि रती भगवान शंकरांना कामदेवानं समाधीमधनं उठवलं आणि उठवल्यानंतर त्या ठिकाणी ती जी रती आहे तिनं सांगितलं देवांना, सर्व देवादिकांना सांगितलं, माझा याच्यामध्ये दोष काय होता। भस्म झालता तो कामदेव, आणि मग तो कामदेवच प्रद्युम्नाच्या रूपानं या ठिकाणी जन्माला आलेला आहे। शंभरासुर नावाचा एक असुर होता, आणि त्या असुराचा वध करण्याकरता शंभरासुर नावाचा असुर, आणि ह्या असुराचा वध भगवान कृष्ण आणि रुक्मिणी मातेपासून जो प्रथम पुत्र जन्माला येणार त्याच्या हातूनच हा वध होणार होता, म्हणून हा अशा प्रकारचा विवाह झाला अशी श्री शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगताय। आणि साक्षात कामदेव या ठिकाणी यांच्या उदरी जन्माला आला। दुसरा जो भगवान परमात्म्याचा विवाह होतो, शुकदेव महर्षी सांगतात राजा परीक्षितींना की दुसरा जो परमात्म्याचा विवाह होतो तो सतराजित राजाची पुत्री सत्यभामा। हा जो सतराजित नावाचा राजा असतो हा सूर्याचा उपासक असतो, आणि सूर्याची उपासना कलियुगामध्ये महान फल देणारी सूर्याची उपासना असते, लक्षात ठेवा। ह्या जगामध्ये सूर्य ही प्रत्यक्ष देवता आहे, बाकीच्या देवता आहे पण त्या अप्रत्यक्ष आहे, पण सूर्यनारायण ही देवता जी आहे ही प्रत्यक्ष देवता आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जेवणामध्ये काहीही जमलं नाही तरी चालेल, परंतु एक गोष्ट तुम्हाला सर्वांना जमली पाहिजे, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सर्वांना सूर्यनारायणाला नमस्कार करता आला पाहिजे। आणि ज्यानं सकाळी उठल्यानंतर सूर्यनारायणाला नमस्कार केला, एवढं जरी तुम्ही भागवत कथेतनं ऐकलं तरी सुद्धा आपली भागवत कथा सफल होईल, लक्षात ठेवा। तरी सुद्धा आपल्या भागवत कथेची सफलता आहे, लक्षात ठेवा। सकाळी उठल्यानंतर फक्त सूर्याला नमस्कार करा। सोपं आहे की अवघड आहे? सोपं आहे, हे तुम्हाला सोपं वाटतंय, पण उठावं लागतं। उठणं हे किती अवघड आहे हे तुम्ही मला विचारू नका। आज उठणं किती अवघड आहे, आणि म्हणून त्या सोप्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा। आपण सकाळी उठल्यानंतर घरातली लाईट पहिली बंद करतो, कारण त्याचं बिल येतं महिन्याला। कधी आपण असा विचार केला का सूर्यनारायणाने आपल्याला पिढ्याने पिढ्या प्रकाश दिला, कधी आपण त्याच्या ऋणातून उतराई होतोय का? काय असतं, फुकटची माणसाला किंमत नसते। सूर्यानं फुकट प्रकाश दिला आपल्या पिढ्याने पिढ्या। सूर्यनारायणाने जर बिल काढलं ना तर आपल्या एकाचाही सातबारा पुरणार नाही।
अजून 50 वर्षानंतर, जाऊ द्या 50 कशाला, तोपर्यंत आपण जिवंत 30-40 वर्षानंतर सूर्यनारायणाला सुद्धा असं वाटेल की ह्या पाप्यांना प्रकाश कशासाठी द्यायचा आहे, तो आठवड्यातून एकदा येणार नाही, महिन्यातून एकदा येणार नाही, येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. अहो साधा आपण त्याला वंदन करायला तयार नाही. आणि सूर्याची 12 नावं आहेत, जी 12 नावं आपण ती जर कधी घेतली हो आणि 12 नावानं जर त्याला अर्घ्य दिलं तर आयुर विद्या यशोर बलम, 4 गोष्टी. आयुष्य वाढतं, त्या माणसाचं आयुष्य वाढतं, त्याची विद्या प्रभावशाली, त्याच्या विद्येचा प्रभाव पडतो. प्रभाव, आयुर विद्या, तो व्यक्ती यशवान होतो. यशोर बलम, तो व्यक्ती बलवान होतो. लक्षात ठेवा. प्रत्येक क्षेत्रामध्ये तो व्यक्ती बलवान होतो. इतकी ताकद सूर्यनारायणाला वंदन केली. ही प्रत्यक्ष देवता सूर्यनारायण. तो सत्राजित राजा हा सूर्याचा उपासक असतो आणि सूर्यनारायण त्याला प्रसन्न झालेले असतात आणि सूर्याने त्याला एक मणी दिलेला असतो. मणी, त्या मण्याचं नाव असतं सेमंतक मणी. त्या मण्यापासून रोज सुवर्णाची प्राप्ती व्हायची. आणि एक दिवस भगवान कृष्ण परमात्माने त्या सत्राजिताला सांगितलं की ह्या मण्याचा तुला उपयोग नाही, हा मणी जर राजकोशामध्ये असेल तर याचा जास्त उपयोग होईल गोरगरिबांसाठी. काय असतं, कधी कधी एखाद्याला चांगलं सांगणं सुद्धा जडत जातं. चांगलं सांगणं सुद्धा एखाद्याला जड जातं. लक्षात ठेवा. जड आणि हलकं कळतं, तुम्हाला चांगलं कळतंय. मला 6 दिवसामध्ये तुमचा अनुभव आलेला आहे. काहींना कधी किंवा आपल्या मराठीमध्ये असं म्हणतात, भगवंतानं सांगावं कावळा बसायला आणि पुढं वा वा वा. आले तुम्ही आता लाईन मध्ये आले, पण आता कथा समाप्त होणार आहे. तुम्ही संपत का होईना पण लाईन मध्ये आले. भागवत कथेचा आनंद आहे. भगवंतानं सांगावं काय आणि त्या मण्याची चोरी व्हावी काय, हा योगायोग. त्या मण्याची चोरी झाली. परमात्म्याला अजून एक लांछन लागलं गेलं. असं म्हटलं नाही परमात्म्यानं घेतला. परमात्म्यानं तो चोरला असं सर्वजण म्हणू लागले. परमात्म्यानं तो, लक्षात ठेवा, समाज देवावर सुद्धा लांछन लावू शकतो. तर माणसाचं काय घेऊन बसला, माणसाचं काय घेऊन बसला. देवावर अनेक आरोप प्रत्यारोप लावले गेले, पण परमात्म्यानं तो घेतला नव्हता. लक्षात ठेवा. त्याला काय गरज होती. लक्षात ठेवा. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसा श्रियः वैराग्य शाथ मोक्षस्य, ज्याच्याकडे हो सर्व गोष्टी असताना त्याला गरज काय होती लक्षात ठेवा घ्यायची. आणि म्हणून तो परमात्म्यानं घेतलेला नव्हता. ह्या सत्राजित राजाचा एक भाऊ होता, त्या भावाचं नाव होतं प्रसेन. त्या प्रसेनानं तो मणी घेतला आणि आपल्या गळ्यामध्ये बांधला आणि शिकार करण्याकरता गेला. एवढं तेज त्याचं, त्या मण्याचं तेज एवढं होतं की तो शिकार करण्याकरता गेल्यानंतर असं वाटायचं की आकाशातला सूर्य धरतीवर आला की काय, इतकं तेज त्या मण्याचं होतं. आणि तो असा शिकार करता करता दूर 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 गेला आणि एक सिंह त्याच्या मागे लागला. सिंह, आणि सिंह मागे लागल्यानंतर हा गुहेमध्ये गेला आणि गुहेमध्ये गेल्यानंतर सिंह पण गुहेमध्ये गेला आणि सिंहानं त्या प्रसेनाचा वध केला आणि तो मणी आपल्या जवळ ठेवला. असं श्रीमद भागवतामध्ये श्री शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतायत. आणि तो मणी सिंहानं घेतल्यानंतर परमात्मा त्या गुहेमध्ये जातात. परमात्मा सिंहाचा वध करतात. तो मणी परमात्म्याला प्राप्त होतो. पण गुहेमध्ये गेल्यानंतर त्या गुहेमध्ये एक जांबवंत नावाचा रामभक्त असतो. रामभक्त, तो रामाचा एकनिष्ठ जांबवंत हा भक्त असतो रामाचा. आणि त्याची एक कन्या असते, तिचं नाव असतं जांबवती. आणि हा रामाचा एकनिष्ठ भक्त असल्यामुळे यानं असं ठरवलेलं असतं की मी ही माझी जी कन्या आहे ही प्रभू रामचंद्रालाच देणार. नीलांबुजस्यामल कोमलांगम सीता समारोपितवाम भागम प्राणो महासायकचारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. मी माझी जी कन्या आहे ती प्रभू रामचंद्रांना देणार
आणि जांबवंताचं आणि परमात्म्याचं 21 दिवस युद्ध होतं. 21व्या दिवशी जांबवंताच्या लक्षामध्ये येतं की जो राम आहे तोच हा कृष्ण आहे. 21व्या दिवशी त्या जांबवंताच्या लक्षामध्ये येतं की ज्याच्याबरोबर आपण युद्ध करतोय हा रामच आहे. मागच्या जन्मामध्ये रामच होता, या जन्मामध्ये हा कृष्ण आहे असं जांबवंताच्या लक्षामध्ये येतं. आणि तो जांबवती नावाची कन्या त्या भगवान कृष्ण परमात्म्याला दिली जाते. मणी घेऊन सत्राजित राजाकडे परमात्मा येतात मणी घेऊन, आणि सत्राजित राजाला तो मणी दिला जातो. सत्राजित राजाला मोठी ग्लानी होते, वाईट वाटतं. पण लक्षात ठेवा, पाहिल्याशिवाय माणसानं बोलू नये. पाहिल्याशिवाय माणसानं बोलू नये, कारण डोळ्यामध्ये आणि कानामध्ये भरपूर अंतर असतं. किती अंतर असतं माहिती तुम्हाला? पुरुष वर्ग सांगतात 4 बोटाचं अंतर असतं, महिला वर्ग काही बोलायला तयार नाही. कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर असतं. मायबाप हो, कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर नसतं. कानामध्ये आणि डोळ्यामध्ये युगान युगाचं अंतर असतं. लक्षात ठेवा. आज समाजामध्ये ऐकून बोलल्यामुळे समाजातले 80% प्रपंच हे उद्ध्वस्त झालेले. उद्ध्वस्त झाले. वाताहात लागलेली वाताहात. आज कोणाचा कोणाला मेळ नाही आहे. काही गोष्टींनी बोलू नये, तुम्ही ऐकू नये. काय आमच्या प्रपंचामध्ये काय, तुम्हाला एक वाक्य सांगू का? वाईट वाटेल पण तुम्हाला सांगतो. ज्या व्यक्तीचा प्रपंच चांगला असतो किंवा जो व्यक्ती प्रपंच चांगला करू शकतो त्याच व्यक्तीचा परमार्थ चांगला असू शकतो. लक्षात ठेवा. नाही तर परमार्थ सुद्धा चांगला असू शकत नाही. प्रपंचाची फार राळ झाली, निघाले परमार्थ करायला. वाताहात लागली, नाही नाही नाही, प्रपंच चांगला करावा लागतो आणि मग त्या व्यक्तीचा परमार्थ चांगला होतो. लक्षात ठेवा. आज समाजामध्ये पाहिल्यानंतर असं लक्षात येतं, ऐकून बोलणारी माणसं भरपूर झाली. लक्षात ठेवा. आणि नंतर मग पश्चाताप होतो. पश्चाताप होणं उपयोग नाही. सत्राजिताला भरपूर पश्चाताप झाला. तो मणी परमात्माने सत्राजिताला दिला, पण सत्राजिताला वाईट वाटलं. सत्राजितानं आपली पुत्री सत्यभामा तर दिलीच दिली परमात्म्याला, पण सत्यभामे बरोबर तो मणीही परमात्म्याला देऊन टाकला. म्हटले आता हा मणी तुम्हाला घ्या. मग परमात्म्याचा 3रा विवाह, 2रा विवाह त्या सत्यभामे बरोबर होतो, 3रा विवाह जांबवती बरोबर होतो आणि परमात्म्याचा 4था विवाह असं सांगितलं जातं भागवतामध्ये. शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगता, अहं तु देवस्य सवितुर् दुह्यता पतिमिच्छति विष्णुं वरण्यं वरदः तपः परममाश्रिता. सूर्यपुत्री कालिंदी. परमात्म्याचा 4था विवाह सूर्यपुत्री कालिंदी बरोबर होतो. परमात्म्याचा 5वा विवाह अवंती, उज्जैन नगरीचा राजा आणि ते अनुविंद, त्याची एक कन्या असते मित्रवृंदा. परमात्म्याचा 5वा विवाह मित्रवृंदा बरोबर होतो. 6वा विवाह कौशल देशाचा राजा नग्नाजी, त्याची पुत्री सत्यादेवी आणि जो ह्या सर्व मद्र देशाचा राजा त्याची पुत्री लक्ष्मणा. हा 8वा विवाह परमात्म्याचा होतो. असे परमात्म्याचे मुख्य 8 विवाह होतात असं शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगत असताना सांगतात. आणि परमात्मा भौमासुराच्या नगरीमध्ये, भौमासूर ज्याला आपण नरकासूर म्हटलं जातं, त्या भौमासुराच्या नगरीमध्ये परमात्मा प्रवेश करतात. भौमासुरानं प्रत्येक राज्यावर आक्रमण केल्यानंतर प्रत्येक राज्यातल्या कुमारिका त्यानं बंदिस्त केलेल्या असतात आणि त्या 16,100 झालेल्या असतात. परमात्मा त्या भौमासुराचा वध करतात आणि त्या सर्व 16,100 कुमारिकांना सांगतात, तुम्ही आपापल्या राजधानीमध्ये जा, आपापल्या गावामध्ये जा. मग त्या सर्व कुमारिका परमात्म्याला सांगतात, आता आम्हाला आमची घरातली माणसं घरामध्ये घेणार नाहीत. मग परमात्म्याने त्या सर्वांचा स्वीकार केला. लक्षात ठेवा, तुम्ही कसेही असू द्या, मूढ पापी जैसे तैसे, आपण कसेही असू द्या, परंतु एक गोष्ट सर्वांनी प्रामाणिकपणाने लक्षात ठेवा. आपण समाजामध्ये निंदनीय असू द्या, समाजामध्ये आपण कशाही पद्धतीने असू द्या, परंतु ज्यावेळेस संप्रदाय आपला स्वीकार करतो, ज्यावेळेस परमात्मा आपला स्वीकार करतात ना,
आपण समाजामध्ये निंदनीय जरी असाल आणि ज्यावेळी संप्रदाय आपला अंगीकार करतो, ज्यावेळेस परमात्मा आपला अंगीकार करतात, त्यावेळेस आपण समाजामध्ये पूजनीय होतो लक्षात ठेवा, वंदनीय होतो लक्षात ठेवा. अंगीकार ज्यांचा केला नारायणी, निंदते ही त्याने वंद केले. तुम्ही निंदनीय असू द्या, परंतु संप्रदायाने अंगीकार केला ना, ज्ञानोबाने अंगीकार केला. रेडा साधा रेडा माहितीये? काही माणसं म्हणतात रेडा म्हणजे आडनावाचे रेडे. नाही, असं म्हटलं नाही. म्हणतात म्हशी पुत्रामुखी, म्हशीचा पुत्र. पण त्या रेड्याचा अंगीकार माझ्या ज्ञानोबरायांनी केला. त्या रेड्याची सुद्धा आळ्याला वारीवरती वारी अंगीकार केला ज्ञानोबरायांनी. आपण तर माणसं आहोत लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपला संत अंगीकार करतात, ज्यावेळेस आपले परमात्मा अंगीकार करतात, सद्गुरू निंबराज महाराज ज्यावेळेस आपला अंगीकार करतात, त्यावेळेस आपण पूजनीय होतो लक्षात ठेवा, आपण वंदनीय होतो लक्षात ठेवा. परमात्म्याने सर्वांचा स्वीकार केला. असे परमात्म्याचे 16,108 विवाह होतात. हे झाले लौकिक अर्थानं. परंतु खरे परमात्म्याचे जे 16,108 विवाह होतात ते तुम्हाला शुभदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतात की पूर्वी असं म्हणतात 100 उपनिषद होते. 100 उपनिषद. उप म्हणजे जवळ, आणि दृश्य गम्यते जाणे हा धातू पाणिनी महर्षीचा. म्हणजे परमात्म्याच्या जवळ जाण्याची साधना ज्याच्यामध्ये सांगितलेली आहे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये उपनिषद म्हणतात. आणि पूर्वी 100 होती. काळाच्या ओघामध्ये सर्व नष्ट झाली. आता फक्त 11 उपनिषद शिल्लक आहे. 11. ईश केन कठ मांडुक्य. हो, असे 11 उपनिषद आता फक्त उपलब्ध आहे. काळाच्या ओघामध्ये सर्व उपनिषद जळून गेली. नालंदा विश्वविद्यालय जाळलं ना, आता 6 महिने ते ग्रंथ जळत होते. 6 महिने. ज्यावेळेस परकीयांचं आक्रमण झालं आणि हिंदू नष्ट व्हायला तयार नाही, त्यावेळेस सांगितलं, त्यामुळे ज्ञानी माणसं होते, म्हटले हिंदू नष्ट करायचं आहे ना तर आधी हिंदूंचं वाङ्मय नष्ट करा, हिंदूंचे ग्रंथ नष्ट करा. जोपर्यंत हिंदूंचे ग्रंथ नष्ट होत नाही, जोपर्यंत हिंदूची ही वाङ्मय संपत्ती नष्ट होत नाही, तोपर्यंत हिंदू नष्ट होऊ शकत नाही. आग लावली आपल्या वाङ्मयाला, सर्व 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 जळून गेलं. पण अशी विद्वान माणसं होती लक्षात ठेवा, त्यांनी आग लावली ग्रंथांना, पण ह्या विद्वानांचे ग्रंथच मुखोद्गत होते लक्षात ठेवा. पुन्हा लिहिली, मुखोद्गत होती ग्रंथ. आजही ती माणसं जिवंत आहेत लक्षात ठेवा. विद्वान माणसांची काय जगामध्ये कमी आहे का? आज 11 उपनिषद शिल्लक आहेत आणि काळाच्या ओघामध्ये तीही नष्ट होतील लक्षात ठेवा. आम्हाला ना उपनिषदाचं घेणं आहे, आम्हाला ना ज्ञानेश्वरीचं घेणं आहे, ना आम्हाला आमच्या संत वाङ्मयाचं घेणं आहे. काहीच आम्हाला घेणं देणं नाही आहे. सांगा आपल्या कोणाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, कोणाच्या घरामध्ये गाथा आहे, कोणाच्या घरामध्ये आपले भगवद्गीता आहे. आता अशी पिलावळ जन्माला आली. ग्रंथ घरात नको, देव घरात नको, माणसाने मंदिरात आणून ठेवायला सुरुवात केली. ग्रंथ मंदिरात, म्हणजे देव घरात नका ठेव म्हणले. का? आम्ही कोणत्या संस्कृतीमध्ये जन्माला आलेली माणसं? आम्हाला देव लागत नाहीत, आम्हाला ग्रंथ लागत नाहीत, मग काय उपयोग काय आपल्या लक्षात ठेवा. म्हणून ती काळाच्या ओघामध्ये आता जाणार आहेत लक्षात ठेवा. 100 उपनिषद परमात्म्याच्या पत्न्या होत्या. आणि ही जी अष्टधा प्रकृती आहे, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकारम इति यम्मे भिन्न प्रकृतिरष्टधा. ही जी अष्टधा प्रकृती ह्या 8 पत्न्या परमात्म्याच्या आहेत लक्षात घ्या. पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार, ही अष्टधा प्रकृती परमात्म्याच्या 8 पत्न्या आहेत. 108 झाले. आणि वेदामध्ये सर्व 1,00,000 मंत्र आहेत. त्या 1,00,000 मंत्रामध्ये 80,000 मंत्र हे कर्मकांडाचे आहेत, 4,000 मंत्र हे ज्ञानकांडाचे आहेत, 4,000 मंत्र हे ज्ञानकांडाचे आहेत.
आणि 16,000 मंत्र हे उपासना कांडाचे आहेत. हे जे 16,000 मंत्र आहेत ना उपासना कांडाचे, हे 16,000 मंत्रच प्रभूच्या पत्न्या आहेत. लक्षात ठेवा. ह्या ज्या 16,000 गोपिका होत्या ना, असं म्हटलं जातं ह्या वेद गर्भीच्या श्रुती, ह्या वेदाच्या ऋचा होत्या, ह्या वेदाचे मंत्र होते. हे सामान्य नव्हते. लक्षात ठेवा. हे वेदाचे मंत्र, हे 16,000 मंत्र परमात्म्याच्या पत्न्या आहेत. आणि असे परमात्म्याचे 16,108 विवाह होतात असं श्री शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगताय. आणि हे सर्व सांगत असताना त्या ठिकाणी आज या सर्व गोष्टी परमात्म्याला सांगत असताना या ठिकाणी परमात्मा एकांतामध्ये परमात्मा आज बसलेले होते. लक्षात ठेवा. आणि एकांतामध्ये परमात्मा बसलेले असताना आज परमात्म्याला आपल्या मित्राचं स्मरण होतं. लक्षात ठेवा. माणसाच्या जीवनामध्ये मित्र असावा. लक्षात ठेवा. आणि एकांतामध्ये बसले असताना आज परमात्म्याला आपल्या मित्राचं स्मरण होतंय. परमात्मा आपल्या मित्राचं स्मरण करत असताना शास्त्रामध्ये सांगितलं की मानवाला मित्र असला पाहिजे. आलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतो सुखम. आळशी माणसाला या जगामध्ये काही प्राप्त होत नसतं. लक्षात ठेवा. आळशी माणसाला विद्या प्राप्त होत नाही. आलसस्य कुतो विद्या, आणि विद्या नाही तर धन नाही. अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम. ज्याच्याकडे धन नाही त्याला मित्र नाही. लक्षात ठेवा. विद्या ददाति विनयम, विनयात ददाति पात्रता. पात्रता धर्म. तुमच्याकडे विद्या आली की विनय येतो. लक्षात ठेवा. आणि विनय आला, तुम्ही योग्य झाला, तुमचा अधिकार प्राप्त झाला, विद्या विनयाला देते. जसं विनम्रता देते विद्या. लक्षात ठेवा. विद्या ददाति विनयम, विनया ददाति पात्रता. आणि विनय तुमच्याकडे आला ना की तुमच्याकडे पात्रता येते. लक्षात ठेवा. जसं वृक्षाला फळ आलं ना, वृक्षाला ज्या वृक्षाला फळ येतं ना, त्याच्या फांद्या असतात ना, त्या फांद्या अशा वागतात. लक्षात ठेवा. माऊली म्हणतात फळलिया तरुची शाखा, फळलिया तरुची शाखा, सहजी भूमीसी उतरे देखा. एकदा वृक्षाला फळ आलं ना की वागते. तुमच्याकडे विद्या आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे उपासना आहे, तुमच्याकडे तप आहे, तर तुम्ही विनम्र झालं पाहिजे. लक्षात ठेवा. विनम्रता आली पाहिजे. लक्षात ठेवा. माऊलींचं ज्ञान तर श्रेष्ठ होतच. लक्षात ठेवा. परंतु ज्ञानाबरोबर आलेली विनम्रता, तयाची विनयो हीच संपत्ती. साधू पुरुषाचा विनय हीच संपत्ती. लक्षात ठेवा. हो, विनय आला पाहिजे. लक्षात ठेवा. काही काही माणसांचा प्रश्न आहे की आम्ही एवढं ज्ञान संपादन करतो, आम्ही एवढं भक्ती करतो, आम्ही एवढं चांगलं वागतो, आम्ही एवढं अशा पद्धतीनं करतो, पण लोक आम्हालाच नावं ठेवतात आणि शेजारचे काहीच करत नाही. शेजारचे म्हणजे तुमच्या सर्वांच्या, आपल्या शेजारी काही 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 गोष्टी करताना दिसत नाही. लक्षात ठेवा. साधं तुम्हाला उदाहरण सांगतो. साधं जर तुम्ही सर्व करून तुम्हाला जर नावं ठेवत असतील, तुमची निंदा करत असतील, तर भिवू नका. कारण ज्या वृक्षाला फळ असतं ना, त्याच वृक्षाला माणसं दगड मारत असतात. तुमच्याकडे जर फळ नसेल तर तुम्हाला विचारतो कोण? आपण समजावं आपल्यामध्ये फळ आहे, आपल्यामध्ये काय आहे, आपल्याकडे ते गुण आहेत. लक्षात ठेवा. अहो, ज्या वृक्षाला फळ नाही तिथं पक्षी सुद्धा बसत नाही, तर माणसाचं काय गुण? पक्षी सुद्धा त्या वृक्षावर येत नाही. लक्षात ठेवा. तुमच्याकडे गुण आहे, तुमच्याकडे विद्या आहे, मग तुम्हाला दगड मारणारच आहेत. लक्षात ठेवा. असे दगड मारत नसतात. लक्षात ठेवा. तुमच्याकडे त्या सर्व कला आहेत, तुमच्याकडे ते सामर्थ्य तुमच्याकडे. लक्षात ठेवा. आणि म्हणून आज परमात्म्याला आपल्या मित्राचं स्मरण होत आहे. आणि काय मित्राचं वर्णन करत असताना शुकदेव महर्षी भागवतामध्ये सांगतात
कृष्णस्यासीत सखा कश्चि ब्रह्मणो ब्रह्मवित्तमा विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियाः। सुदामांची विशेषणं कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्रह्मणो ब्रह्मवित्तमा। सुदामा ब्रह्मज्ञानी होते, लक्षात ठेवा। ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, त्या तत्वावर पोहोचलेली सुदामा ब्रह्मज्ञानी सुदामा होते, लक्षात ठेवा। आणि विरक्त इंद्रियार्थेषु, इंद्रियांमध्ये वैराग्य होतं, लक्षात ठेवा। इंद्रियांमध्ये वैराग्य होतं, इंद्रियांविषयी वैराग्य निर्माण होणं हे एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा। इंद्रियांविषयी वैराग्य निर्माण होणं इतकं सोपं नाही, तुम्हाला वाटत असेल सोपं आहे। गोविंदाय नमो नमः। त्या ठिकाणी एकादश स्कंदामध्ये श्री शुकदेव महर्षी राजा परीक्षेला सांगत असताना नवयोगेश्वर संवाद सांगतात। श्री शुकदेव महर्षी असं सांगतात की हे राजा, नारदांनी नवयोगेश्वरांना उपदेश केला। भागवतामध्ये त्याला नवयोगेश्वर संवाद असं म्हणतात। कवीर, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, करभाजन या सर्वांना नारदांनी उपदेश केला। आणि हा उपदेश करत असताना भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंची कथा सांगितली। भगवान दत्तात्रयांना 24 गुरु बनवले। भगवान दत्तात्रयांना विचारलं की तुम्ही 24 बनवले का? भगवान दत्तात्रयाने सांगितलं, ही तर त्रोटकांची यादी आहे। वास्तविक मी जो गुण ज्या व्यक्तीकडनं घेतला, जो जो घेतला जयाचा गुण, तो तो गुरु केला जान। गुरु सियाले अपारपण, गुरु संपूर्ण जगदिसे। जो जो गुण ज्या ज्या व्यक्तीपासून घेतला, त्या त्या व्यक्तीला मी माझ्या जीवनामध्ये गुरु बनवलं। लक्षात ठेवा, माणसाची फक्त शिक्षणाची तयारी पाहिजे। मरेपर्यंत व्यक्ती शिकू शकतो, मरेपर्यंत व्यक्ती शिकू शकतो, फक्त आपली शिक्षणाची तयारी पाहिजे। माणसाला वाटतं झालं कशाचं झालं, मरेपर्यंत तुम्ही शिकू शकता। भगवंतानं पृथ्वीला गुरु बनवलं, सहनशीलता पृथ्वीकडनं घेतली, वायू निस्पृहता। आकाशाला गुरु बनवलं, व्यापक, आपले विचार व्यापक पाहिजे। आपण सामान्य संस्कृतीमध्ये आपण तुम्ही आम्ही जन्माला आलेली नाही। वसुधैव कुटुंबकम, ह्या विचारांमध्ये तुम्ही आम्ही वाढलेली माणसं। आपण आपल्या घराला घर म्हणत नाही, आपल्या गावाला गाव म्हणत नाही, आपल्याला राज्याला राज्य म्हणत नाही। माऊली 16व्या वर्षी माऊली असं म्हणतात, हे विश्वची माझी घर। ही सामान्य संकल्पना नाही आहे, ही विश्व बंधुत्वाची भावना आहे। आम्हाला 80 वर्ष वय झालं तरी कळत नाही का आपलं काय, बसले तिथंच वाद घालत। आपण सामान्य कुटुंब, आपण सामान्य संस्कृतीमध्ये जन्माला आलेली माणसं नाही। आपलं तिथेच लक्षात ठेवा। तुम्ही परिस्थितीने गरीब असू द्या, अडचण नाही। व्यक्ती परिस्थितीनं गरीब असू द्या, अडचण नाहीये। मला असं वाटतं आपण कितीही गरीब असलो तरी चालेल, पण व्यक्ती हा विचारानं श्रीमंत असला पाहिजे। वैचारिक संतुलन, व्यक्ती विचारानं श्रीमंत असला पाहिजे। परिस्थितीचं काय, याचा काही भरोसा नसतो। जैशी तरुवर छाया, आज तुमच्या घरावर आहे तर उद्या आमच्या घरावर आहे, उद्या आमच्या घरात उद्या कुणाच्या घरावर आहे। या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवर छाया, ही वृक्षाच्या सावलीसारखी असते, लक्षात ठेवा। म्हणून व्यापक विचार ठेवा। पाण्याला गुरु बनवलं शीतलता, अग्नीला गुरु बनवलं तेजस्वी, व्यक्तीमध्ये तेजस्वीपणा असला पाहिजे। तर तेजस्वी नसेल तर उपयोग नाही। चंद्रमाला गुरु बनवला शीतलता,
सूर्याला गुरु बनवलं. सूर्याला कधी आसक्ती नाही. माणसाच्या जीवनामध्ये आसक्ती रस्ता कामा नये, लक्षात ठेवा. मनुष्य कसा असला पाहिजे, हो, त्यागी असला पाहिजे, त्याला आसक्ती असता कामा नये. महाराज जग सोडून जायचे. जग, आपण इथे पाहुणे आहोत. आपण इथे काही कायम स्वरूपी राहिल्याला आलेलो नाहीयेत, लक्षात ठेवा. जो निस्पृह व्यक्ती असतो ना, त्याला हे जग गवतासारखं वाटलं पाहिजे. जाताना सोडताना दुःख होता कामा नये. आणि ज्या क्षणी दुःख होईल, पुन्हा मातेच्या उदर कुहरी पचवणी विष्ठेची आधाधरी. हे सोडून जात असताना दुःख होता कामा नये. व्यक्ती कसा असला पाहिजे, हो, विरक्त असला पाहिजे. सूर्याला गुरु बनवलं, कपोत पक्षाला गुरु बनवलं, अजगराला गुरु बनवलं. अजगरानं काम केलं का? काही माणसं उगाचच आपलं काही माणसं म्हणत असतात, आम्ही गेलो ना मग तुम्हाला कळेल, तू निघ. इथं कोणाचं काय राहिलंय? प्रत्येक जण इथं तो आपल्या भाग्याने येत असतो, लक्षात ठेवा. ते गेल्यानंतर काय होणार आहे, काय राहणार आहे? इथं कोणाचं काही राहिलं नाही, लक्षात ठेवा. अजगरानं कधी चाकरी केली, पक्षानं कधी काम केलं? अजगर करेन चाकरी, पंछी करेन काम, दास मनुका कह गई. देणारा राम आहे, लक्षात ठेवा. देणारा ईश्वर आहे, लक्षात ठेवा. ईश्वर प्रत्येकाला देतो. अजगर कधी काम करत नाही, लक्षात ठेवा. चाकरी करत नाही, पक्षी कधी काम करत नाही. म्हणून असं काही समजू नका. देणारा ईश्वर आहे. समुद्राला गुरु बनवलं भगवान दत्तात्रय. समुद्र कसा आहे? प्रसन्नता आहे समुद्र. अपूर्यमान मचलः प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. समुद्राला गुरु बनवलं भगवान दत्तात्रयानं. पतंगाला गुरु बनवलं, भुऱ्याला गुरु बनवलं, मधुमाशीला गुरु बनवलं. मधुमाशी बघा ना, मध गोळा करते. काय त्याच्याकडे कला आहे. एकदा मधुमाशीला विचारलं तिच्या भावकीतल्या माणसानं की अरे मधुमाशी, तुला ही माणसं मध घेऊन जात असताना तुला काय करतात? तुला हाकलून लावतात आणि जो मध आहे तो मध ही माणसं घेऊन जातात, तुला दुःख होत नाही का? तुला वाईट वाटत नाही का? त्या मधुमाशीनं सुंदर उत्तर दिलं. मधुमाशीनं सांगितलं की हे बघा, मला मध घेऊन जाताना दुःख होत नाही. म्हणले का? म्हटले माणसं फक्त मध नेतात, पण मध गोळा करण्याची कला माझ्याकडे, लक्षात ठेवा. ती कला घेऊ शकत नाही, लक्षात ठेवा. ती कला आहे माझ्याकडे. अरे गेले तर मी पुन्हा गोळा करेन. ती कला कोणी घेऊन जाऊ शकतं का? तुमची वस्तू कोणी घेऊन जाऊ शकेल, पण तुमच्या दैवामधलं कोण नेणार? जे तुमच्या भाग्यामध्ये ते कोणीही नेऊ शकत नाही, लक्षात ठेवा. ते तुम्हाला मिळणारच आहे, लक्षात ठेवा. ती कला आहे माझ्याकडे. मधुमाशीला वाईट वाटलं नाही, लक्षात ठेवा. परमात्म्यानं माशाला गुरु बनवलं. परमात्म्यानं पक्षाला गुरु बनवलं. पक्षी अंगणामध्ये उतरतात. माणसानं कसं असलं पाहिजे संसारामध्ये? पक्षी अंगणी उतरती ठीक तैसे असावे संसारी, जवरी प्राचीनाची दोरी. हत्तीला गुरु बनवलं, लक्षात ठेवा. आणि सापाला गुरु बनवलं. कुमारिकेला गुरु बनवलं. परमात्म्याने कुमारिका होती. भगवान येते आहे, दत्तात्रय भगवान येते आहे. भिक्षा मागण्याकरता ते भ्रमण करत असतात. भगवान दत्तात्रय कधी ज्ञानोबरायांचा अभंग वाचा. पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी प्राणायामी बैसला. खूप सुंदर अभंग आहे ज्ञानोबरायांचा. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. आणि म्हणून भगवान दत्तात्रय भिक्षा मागण्यासाठी अरण्यामध्ये गेले. तिथे एक कुमारिका होती, तिची आई होती. आणि कुमारिका आई काहीतरी कामामध्ये होती. ओम भवते भिक्षा नरेही. दत्तात्रयाने भिक्षा मागितली. ती कुमारिका म्हटली येथे थांबा. तिने पाहिलं घरामध्ये तांदूळ वगैरे काही शिल्लक नव्हतं, पण साळी होत्या. साळी कळतात ना, पूर्वी घरामध्ये साळी वगैरे असायच्या. आणि त्या साळी होत्या पण तांदूळ शिल्लक नव्हते. मग तिने सांगितलं थोडं थांबा. तिने त्या साळी काढल्या, त्या उघड्यामध्ये टाकल्या आणि ती कुटणार. त्याला काही जास्त वेळ लागत नाही. कुटण्याकरता थोडासा वेळ लागत होता. सांगा म्हटले, थांबा म्हटले. आणि मग तिने ते कुटत असताना हातामध्ये कंकण होती त्या कुमारिकेच्या. ती कंकण हातातली तिने काढली. भगवान दत्तात्रय म्हटले केवढी ह्या कुमारिकेकडे समय सूचकता.
माणसाच्या जीवनामध्ये समय सूचकता असली पाहिजे. काही काहींच्या जीवनामध्ये समय सूचकताच नाही. वय भरपूर झालं, वयाच्या प्रबोधे विचारजा नाही. वय वाढलं आणि विचार वाढले नाही, काय उपयोग नाही. विचार पण वाढले पाहिजेत ना. काही काही माणसं, बरं का दादा, आता आपण घरी जातो कोणाच्या, कधी माणसं बोलवतात आणि घरी आपण कोणाच्या घरी फार आग्रह केला म्हणजे आपण तसं जातच नाही दादा आपण कुठं, पण फार आग्रह केल्यावर जावं लागतं. आणि जसे महाराज मंडळी घरी गेले तसे यांनी सांगितलं चहा करून आणा, तर त्या घरातल्या माणसांनी शांत थोडं हळू बोलावं ना, ते मोठ्याने ओरडले साखर नाही साखर नाही. अरे मग हळू सांग बरं, असं बोल की ते आम्हाला ऐकू नाही आलं पाहिजे. काही समय सूचकता नाही, वेळेचं मूल्यांकन नाही. आणि या जगामध्ये ज्याला वेळेचं मूल्यांकन कळालं नाही तो जीवनामध्ये काही साध्य करू शकत नाही. वेळ कळाली पाहिजे. समय भगवान, वेळ भगवान आहे, लक्षात ठेवा. वेळ कळाली पाहिजे, कोणत्या वेळी काय करावं, काय बोलावं. साधू संत आल्यानंतर तुमच्या घरामध्ये तर रोजच कटकट येईल, लक्षात ठेवा. पण संत महात्मे आल्यानंतर बोलायचं कसं, का मोठमोठ्याने बोलायचं, काय आहे कळत नाही. पण केवढी समय सूचकता ह्या कुमारिकेकडे. भगवान दत्तात्रयाने कुमारिकेला गुरु बनवलं. भगवान दत्तात्रय पुढे गेले. भगवान दत्तात्रयाने 24 गुरूंची कथा सांगितली आणि प्रत्येकाला गुरु बनवलं. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु ब्रह्मा असतात, गुरु विष्णू असतात. गुरु काय असतात लक्षात ठेवा. आणि ह्या सर्व दत्तात्रयांनी सांगितलं. यदुवंशाला शाप मिळतो. शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतात यदुवंशांना शाप मिळतो. गांधारीचे शब्द आज खरे होतात. सांब नावाच्या मुलाला चांगले वस्त्र परिधान केले आणि चातुर्मास चालू होता. आता चातुर्मास चालूच आहे. चातुर्मास चालू होता आणि चातुर्मासामध्ये संत महंत सर्व गंगेच्या किनारी आलेले होते. सांब नावाच्या मुलाला श्रीचे वस्त्र परिधान केले, श्रीचे अलंकार घातले, पोटाला चिंध्या वगैरे बांधल्या आणि संपूर्ण स्त्री जशी असते तशी तिला त्या सांबाला केलं. ह्या सर्वांनी थट्टा करण्यामध्ये आणि एका संत शुद्ध ऋषींकडे ह्या सांबाला हे सर्व मुलं घेऊन गेले. जीवनामध्ये थट्टा कोणाची करू नका, लक्षात ठेवा. भल्या भल्या सिलावीला बट्टा. थट्टा रावणाने केली, थट्टा चांगली नाही, लक्षात ठेवा. 4 व्यक्तींनी जीवनामध्ये थट्टा केला. शुक, ज्या शुकाचार्यांच्या मुखातून आपण हे भागवत ऐकलं. शुक, भीष्म, हनुमान. चौथा कार्तिक स्वामी जाण. कार्तिक स्वामी म्हणजे गणपती बाप्पाचे भाऊ कार्तिक स्वामी. ह्या चौथा थट्टा केली नाही. हे गेले ऋषींकडे आणि सांगितलं ऋषी संत महात्मा ही आमची पुत्रवधू आहे, ही आमची पुत्रवधू आहे आणि हिला आता काय होणार म्हटले. हिला पुत्र होणार की पुत्री होणार. संत त्रिकालदर्शी होते. संतांनी पाहिलं मोठ्यांचे पण संस्कारहीन आहे, संस्काराचा पत्ता नाही. जिथे संपत्तीची विपुलता असते, जिथे संपत्तीची विपुलता असते तिथे संस्कार नसतात, लक्षात ठेवा. आज संस्कार नव्हते यांच्याकडे आणि संतांनी पाहिलं ही मोठ्यांची आहे, चकुळामधली आहे. न पुत्री होणार, एक मुसळ जन्माला येणार आणि संपूर्ण यदुवंशाचा संहार होणार. संपूर्ण यदुवंश लयाला जाणार, संपूर्ण यदुवंश लयाला जाणार. भयानक असा शाप मिळतो यदुवंशांना. आणि संतांच्या वचनाप्रमाणे शुकदेव महर्षी सांगतात मुसळ जन्माला येतं, त्याचं पीठ केलं जातं, समुद्रामध्ये टाकलं जातं, कालांतराने त्याचे लोहाळे वगैरे उगवले जातात. आणि हे सर्व यदुवंशी आपसामध्ये सर्व काय करतात, आपसामध्ये सर्व युद्ध करतात, लक्षात ठेवा. आणि हे सर्व सांगत असताना आता तो क्षण येतो. राजा परीक्षितीला विचारलं जातं तुला भय वाटतं का. तो सर्प आलेला असतो, 7 दिवस झालेले असतात. आपण दुसऱ्या दिवशी ऐकलं होतं भागवत कथेमध्ये. त्या शृंगीनं राजा परीक्षितीला शाप दिलेला होता. प्रथम स्कंदामध्ये शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगत असताना आपण दुसऱ्या दिवशी ऐकलेली कथा आहे. त्या शृंगीनं त्या कौशिकी नदीचं तीर्थ हातावर घेतलेलं होतं
आणि त्या शृंगीनं भयानक असा राजाला शाप दिलेला होता. दंहित मर्यादम तक्षक सप्तमे हरी दक्षयंती स्म कुलांगार चोदितो मी कुलद्रोहम. सप्तमे हरी दक्षयंती स्म कुलांगार चोदितो मी कुलद्रोहम. हे कुलद्रोह करणारा तुला भयानक असा सर्प दंश करेल. तो सर्प तिथे आलेला होता आणि ऋषींची वचनं होती. राजाने विचारलं तुला मृत्यूचं भय वाटलं का? राजाने सांगितलं मरण माझे मरण गेली मज केली अमर. सद्गुरु तुमच्या मुखातून आम्ही 7 दिवस दिव्य भागवत कथा श्रवण केलेली आहे आणि ह्या भागवत कथेच्या श्रवणानं आता मला मृत्यूचं भय राहिलेलं नाही. लक्षात ठेवा. तनुम चतुर्वा काश्याम शपचश्च गृहेथवा दान संप्राप्ती समये मुक्तोसो विगताशया. असे शब्द भागवतामध्ये येतात आणि राजाचा उद्धार होतो. जसा राजाचा उद्धार झाला तसं सद्गुरु महाराज निमराज महाराजांना शिवस्वामी चिदंबर महाराजांना विनंती आहे की जसा परीक्षितीचा उद्धार झाला तसे तुम्ही सर्व भागवत कथेला आला. तुमच्या सर्वांचा उद्धार हो. ते श्रवण केलेलं तुम्ही चांगलं आहे लक्षात ठेवा. आणि नंतर 12 स्कंदामध्ये राजा परीक्षितीचा एक मुलगा असतो जन्मेजय. तो जन्मेजय एक सर्पयज्ञ करतो. आपल्या बापाचा वध सर्प दंशानं झाला म्हणून त्यानं असं ठरवलं की एकही सर्प ह्या भूतलावर ठेवायचा नाही. त्याने एक सर्पयज्ञ आरंभ केला. परंतु ते सर्व सर्प त्या यज्ञामध्ये येऊ लागले पडू लागले. पण त्या ठिकाणी आस्तिक नावाचे एक ऋषी आले. त्यांचं मोठं चरित्र येतं भागवतामध्ये. आता वेळ संपलेली आहे. पुन्हा कधीतरी आपण ही हरी अनंत हरी कथा अनंत आपण अगदी थोडक्यामध्ये कथा सांगितलेली आहे. व्यापक कथा जर सांगायची असेल तर सकाळी 3 तास सांगावी लागते, संध्याकाळी 3 तास सांगावी लागते, 6 तास कथा सांगावी लागते. आणि तेवढा वेळ तुमच्याकडे नाही आहे. तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. तुम्ही बसला तितके वेळ हेच आमचं नशीब समजतं. म्हणजे हा विनोद नाही आहे. अहो माणूस घरामध्ये 10 मिनिटं बसू शकत नाही. 10 मिनिटं. ही तर स्वामी चिदंबर महाराजांची कृपा आहे. तुम्ही इथं 3-3 तास बसला. तुम्ही 10 मिनिटं घरामध्ये बसत नाही. लगेच तुमचे डोके उठतात. टीव्ही पाहताना 50 चॅनल 10 मिनिटांमध्ये बदलणारी तुम्ही माणसं. तुम्ही काय साधी माणसं? तुमची बुद्धी काय साधी आहे? एक क्षण तुम्ही स्थिर राहू शकत नाही. आणि 3 तास बसून कथा ऐकणं ही सामान्य गोष्ट नाही लक्षात ठेवा. आणि म्हणून एक सर्पयज्ञ झाला, थांबवला आणि कलीचं महात्म्य सांगितलं. कलियुगामध्ये काय होणार सांगितलं. काही सांगोनी गेले पंडुवचना कृष्ण उपदेशी पंडुनंदना येते राहते पाविजे बंधना थोर वर्तमान कलियुगी. ऐका बरं, धाडस करून ऐका. ये कली माझारी, ये कली माझारी पुत्र पित्याची होय वैरी. घरची माता होय कामारी पुरुषाती नारी अंधेरीती. या कलीमध्ये पुत्रच पित्याचा वैरी होई. पुत्रच पित्याचा वैरी होई. हो, घरची माता होय कामारी. घरची माता कामारी म्हणजे कामना वाढते. आणि कामना पूर्ण झाल्या नाही. इदमिस्यात इदमिस्यात. वॉन्टेड वॉन्टेड वॉन्टेड. पाहिजे पाहिजे पाहिजे. एक जीवनाचं सूत्र सांगतो. नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा आहे त्याचा आनंद घ्यायला शिका. झाला कामना वाढवत बसला नाही तर हेही निघून जायचं. आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जायचं. गेलात ना शाळेत, तेलही गेलं. पुढचं तुम्ही म्हणा. काही हातामध्ये शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून कलीचं महात्म्य सांगत असताना असं सांगितलं
पुरुषात येणारी विहिरीती नाही ती वृक्षाला फळे येणार नाही. आता ती धेनू गाय आटून जाईल, न पिके मही, शेती जशी पाहिजे तशी पिकणार नाही. न वर्षे घणू, या परी आटेल सकळ जणू, ऐसे जगत जीवन बोलिले. अजून सांगितलं गेलं त्या ठिकाणी, थोर वर्तमान पडेल काळू, चहुवर्णांचा होईल एकीच, कुणी कोणाचा न धरते विटाळ. विटाळच कोणी धरणार नाही. आणि विचारलं का धरणार नाही, ते आमच्या बेटातलं नाहीच आहे म्हणलं, ते आमच्या बेटातलंच नाही. आणि काही काम असलं की मग फार कुठले बेट एकत्र करते, पण विटाळ म्हटलं की ते नाहीच, त्यामुळे फार दूर येतो, आमचा फार लांब आहे. कोणी कोणाचा विटाळ धरणार नाही, कोणी कोणाच सुतक पाळणार नाही, काही नाही. एक गोष्ट सांगू का, नको तुम्हाला वाईट वाटेल. 7 दिवस तुम्हाला काही मनाला दुखवलं असं मी काही सांगितलं नाही, लक्षात ठेवा. पण जाता जाता सांगतो, महाराज आपण गेल्यानंतर म्हणजे मोठं धाडस करून आहे का बरं, आपण गेल्यानंतर आपल्यासाठी मागच्या पिढीला 10 दिवस थांबण्याकरता वेळ नाही. कशाचा अभिमान धरलाय, 10 दिवस त्यांना थांबण्यासाठी वेळ नाहीये. 10 दिवस थांबत नाहीये. 5व्या दिवशी जोरका म्हणते, काय यांना कुठं नांगर वडायचं, घ्या उरकून म्हणते, घ्या उरकून. शास्त्र माहिती नाही, ग्रंथ माहिती नाही, कशाला खेळ नाही. आणि अडचणी आल्यानंतर मग दादा असं होतं, 5व्या दिवशी उरक लागता म्हणतच आहे. मग दादा हे झालं. आज आमची नीतिमत्ता, आज आमची विचारशैली, कुणाला थांबणे करता वेळ नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून कठीण आहे. आप मवे पिछे डूब गई दुनिया. हो, तुम्ही आहात सर्व आहे, तुम्ही गेल्यानंतर काही नाही. पण जोपर्यंत आहात तोपर्यंत धर्म करा, जोपर्यंत आहे तेव्हा पुण्य करा. हो, मागचे परत तिलांजली सुद्धा द्यायला तुम्हाला वेळ नाही, लक्षात ठेवा. काही नाही आहे, अंधार आहे. अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यन्ते च व्यतिक्रमाः, त्रीणि तत्र प्रवर्तन्ते दुर्भिक्षम मरणं भयम्. कलियुगामध्ये अपूजनीयांचं पूजन होणार, अवंदनीयांना वंदन होणार. चांगली माणसं आवडणार नाही. जी विनोद करतात, जी हसवतात, ती माणसं आवडणार. चांगली माणसं म्हणणार, हे आमच्या डोक्यावरून जाते, हे आमच्या डोक्यावरून जात आहे. अपूज्या यत्र अपूजनीयांचं पूजन होणार, अवंदनीयांना वंदन होणार. आणि साधू माणसांचा तिरस्कार होणार, चांगली माणसं दूर जाणार. आणि मग 3 गोष्टी घडणार. अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यन्ते च व्यतिक्रमाः, त्रीणि तत्र प्रवर्तन्ते दुर्भिक्षम मरणं भयम्. दुर्भिक्ष पडणार, मृत्यू ओढवणार आणि भययुक्त वातावरण निर्माण होणार. हे कलीचं महात्म्य. आणि हे सर्व शुकदेव महर्षींनी राजा परीक्षितीला सांगितलं. आणि या सर्व गोष्टी सांगत असताना आपल्याही जीवनामध्ये अशा सर्व चांगल्या घटना आपल्या जीवनामध्ये घडाव्या, ही त्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करायची. एक शेवटचा श्लोक आहे, आणि तो शेवटचा श्लोक तुम्हाला 7 दिवस अजिबात काही त्रास दिले. यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परम नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परम नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परम. वा वा वा.
अतिशय चांगल्या आवाजामध्ये तुम्ही सर्वांनी श्लोक म्हटला. याचं पुण्य अगणित असं पुण्य आहे आणि हे पुण्य तुम्हाला आता कळणार नाही, लक्षात ठेवा. हे पुण्य तुम्हाला कळेल. आज हे तुमचं भागवत आहे ना, चित्रगुप्तानं तुमच्या खात्यामध्ये हे भागवत लिहिलेलं आहे आणि याचं पुण्य तुम्हाला कळेल. कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाची वेळी. ज्यावेळेस प्राणाचं उत्क्रमण होईल ना, त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये हे पुण्य आज जमा झालेलं आहे, लक्षात ठेवा. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतमान सराज हंस. प्राण प्रयाण समय प्राणाचं उत्क्रमण होत असताना हे पुण्य तुमच्या कामाला येईल, लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी सर्व मातृवर्ग पितृवर्ग तुम्ही उदार अंतःकरणाला तुमच्या सर्वांचे पडद्यावरचे माणसं सहज येतात, परंतु आमच्यावर नितांत प्रेम करणारे आणि दादांचे त्यांचे अनंत वर्षाचा संबंध असणारे आमचे एकनाथ काका शेळके, त्यांचे सहकारी, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. अतिशय त्या त्यांचे नावं घेणं शक्य नाही, लक्षात ठेवा, पण कोणत्या कामासाठी हजर राहतात. आणि ज्या घुले या ठिकाणी काय रूपाली ना, ह्या दादांच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्याही इथं बसून, शरीराची व्याधी आहे परंतु एवढा आनंद आहे, एवढे माणसांविषयी आपुलकी आहे आणि दादांना त्यांनी नेहमी बळ दिलेले, लक्षात ठेवा. त्या आम्ही त्यांच्या सौभाग्यवतींना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि खूप काम आपल्या सर्वांना, सर्व भक्त मंडळींना प्रेमानं बोलणं आणि दादांचे चिरंजीव आहेत, हो, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, लक्षात ठेवा. असो चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल, कारण सगळ्यांचं नाव घेणं हे शक्य होत नाही, लक्षात ठेवा. चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर क्षमस्व. या ठिकाणी झालेली सेवा प्रभू पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरू निमराज महाराजांच्या चरणी, हे माझं आपलं काही नाही, लक्षात ठेवा. या ठिकाणी अजून तुमचे कोणते सहकारी सर्व नाही का? उरळगावचे गिरमकर वगैरे सर्व त्यांचे महिला वर्ग, काल परवा 2 दिवस सर्व त्यांचे भाविक भक्त, हा बहादूर भव, या ठिकाणी त्यांना मी सकाळीच आग्रह केला होता की आज यावं लागेल, जोडीने आलेले आहेत. त्यांच्या आता इथं त्यांना मी आग्रह नसता केला तर त्यांचे सासरवाडीत यावंच लागणार, इथं लक्षात ठेवा. आज तुम्हाला इथं यावंच लागणार आहे, पण आमच्यावर त्यांचं नितांत प्रेम आहे, बहादूर भव. आणि तुम्ही या ठिकाणी आलात, दोघंही आलात, तर मला मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे बेंद्रे असणारे वारीमध्ये येतात, त्यांनाही मी मनापासून, आंबळे करड सर्व आपलीच गावं आहेत, लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं, निमराज महाराजांच्या सोहळ्यामध्ये करड्याचे आम्ही शिकत असताना दादा इथले 50 वारकरी होते, 50 वारकरी. मी त्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी विनम्र भावनेने वंदन करतो. आणि त्या सेवेचा परिणाम म्हणजे मला इथे यावं लागलं, लक्षात ठेवा. वा 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 वा, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो सर्व वारकऱ्यांना. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांच्या चरणी मी विनम्र भावनेने वंदन करतो, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आता या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये दादा ह्या सर्वांना तुमचे संयोजक या 2 मिनिट. शिवचिदंबर स्वामी वर्धापन दिनानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञानेद्य सोहळा 7 दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या सोहळ्याचे कथाव्यास हरिभक्तपरायण आचार्य परमेश्वर महाराज दंडवते संत निमराज महाराज यांचे 11वे वंशज देवदैठण अगदी आपल्या अमोलिक अशा वाणीतून आणि वृंदावन सारख्या ठिकाणी तपश्चर्या करून आणि अभ्यासपूर्वक अशी कथा या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेली आहे. तरी महाराजांचं दादांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येते. शिवचिदंबर स्वामींचा ग्रंथ आणि शाल श्री